राज्यातील 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणि कोट्याअंतर्गत 14 जून रोजी एकूण 42,784 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलाय। मात्र दुसऱ्या फेरीत अद्याप 3,32,290 विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाटपाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र समोर आलंय। मुंबई आणि ठाणेकरांच्या वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 आणि कासारवडवली ते गायमुख 4A या मार्गिकांच्या कारशेडच्या कामाला आता गती मिळणार आहे। या मार्गिकांच्या मोगरपाडा कारशेडच्या रस्त्यासाठी आणि स्पूल लाईनसाठी कांदळवनाची जागा MMRDA कडे हस्तांतरित करण्यास राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागानं अखेर मंजुरी दिली आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील डोंगराळ बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर टनेल हुड्स बसवण्यात येत आहेत। भारतात प्रथमच रेल्वे बोगद्यांसाठी टनेल हुड तंत्रज्ञान विकसित करून अंमलात आणण्यात आलंय। सर्व बोगद्यांच्या दोन्ही टोकांना टनेल हुड्स बसवण्यात येत आहेत। PMPMLच्या ताफ्यात ऑगस्ट अखेर 1000 नवीन CNG बस दाखल होत आहेत। या बसच्या परिचालनासाठी प्रशासनानं कंत्राटी पद्धतीनं 2000 चालक आणि 2000 वाहक अशी एकूण 4000 कर्मचाऱ्यांची भरती केली गेली आहे। यासाठीच्या निविदा प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार असून बस पुण्यात दाखल होण्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमांचं पुनरावलोकन करून त्यात बदल करण्यात आलेत। विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली 7 सदस्यांची समिती नियुक्त केली आहे। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला जातोय। त्याच दिवशी राष्ट्रीय परीक्षा संस्था यामार्फत देशभरात राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं दोन्ही परीक्षांची अनेक केंद्र समान असल्याचं निदर्शनास आलंय। परीक्षांचं आयोजन सुरळीतपणे पार पाडण्याकरता शिक्षक पात्रता परीक्षा 28 जूनला घेण्यात येणार आहे। माथेरानची राणी म्हणून प्रसिद्ध असलेली मिनी ट्रेन आजपासून या ट्रेनला ब्रेक लागणार आहे। मध्य रेल्वेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नेरळ माथेरान मिनी ट्रेन सेवा 15 जून ते 15 ऑक्टोबर पर्यंत अंशतः बंद ठेवता येणार आहे। मुंबईतील पवई तलाव परिसराचा कायापालट होणार आहे। निसर्गरम्य परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर आता इथे दिव्यांचा आणखीच लखलखाट होणार आहे। पालिकेच्या जलअभियंता विभागानं 2 कोटी रुपयांची तरतूद याकरता केली आहे। कंत्राटदाराची याकरता नियुक्ती देखील करण्यात आली आहे। हिंगोलीच्या गोरेगाव सेनगावात वाढत्या अपघातांना आळा घालण्याकरता गोरेगाव पोलिसांनी पुढाकार घेतलाय। धोकादायक वळणावर रेडियम पट्ट्या बसवण्याकरता मोहीम गोरेगाव पोलिसांनी हातात घेतली आहे। शिरूर तालुक्यात महावितरणच्या हलगर्जीपणाचा आणखी एक बळी गेलाय। शेतातून गेलेली महावितरणची जीर्ण तार अचानकपणे तुटली आणि थेट उसाच्या शेतात पडल्यानं शेतकऱ्याला विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्टेटस सिम्बॉल म्हणून शस्त्र परवाने वापरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली आहे। 279 बंदूक परवाने रद्द केलेत। तसंच नव्या परवान्यांसाठी आलेले 476 अर्ज सुद्धा सखोल पडताळणीनंतर फेटाळण्यात आलेत। आत्मसंरक्षणाचं कारण दिले जात असलं तरी सुद्धा प्रत्यक्षात जीवाला कोणताही धोका नसल्याचं आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। राज्यात जूनचा पंधरवडा पूर्ण झाला तरीही अद्याप पावसानं ओढ दिल्यानं चिंतेचे ढग दाटलेले आहेत। शेतीकामापासून पाण्यापर्यंत अनेक प्रश्नांच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत। यातच जूनच्या पहिल्या 2 आठवड्यांमध्ये राज्यात 69% पावसाची तूट नोंदवली गेली आहे। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं आज महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। राज्यातील धरणांमध्ये असलेला पाणीसाठा पुढील 3 महिने फक्त पिण्यासाठीच वापरला जावा। सिंचनासाठी धरणातील पाणी सोडणं बंद करा असे निर्देश शासनानं दिले आहेत। बरोबरच बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे। रत्नागिरीच्या चिपळूणमधील उभळे आगर गावात पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढण्यात आलाय। थेंबर पाण्यासाठी सुद्धा नागरिकांना जीवघेणा संघर्ष करावा लागतोय।
नाशिक जिल्ह्यातील भीषण पाणी टंचाई आता समोर आली आहे. 26 पैकी तब्बल 9 धरणं पूर्णतः कोरडी ठाक पडली आहेत. पाऊस न पडल्यानं आणखी 4 धरणं कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत. पुण्यातील मुठा मुळा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला वेग आलाय. येत्या वर्षाअखेरीस दररोज 1000 MLD सांडपाण्यावर प्रक्रिया होणार आहे. पाणी शुद्ध करून नदीपात्रात सोडण्याचं पालिकेचं उद्दिष्ट आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकरता केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राचं सहकार्य मिळत असल्याची माहिती पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेली आहे.